बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. बघा हे महाशब्द सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजे बेट असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय? हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे कोणता बदल असतो? बघा हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे उत्क्रांती असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलंय. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा वाक्यप्रचार बघा काय सांगितलाय. अंग धरणे. बघा अंग धरणे म्हणजे काय असतो? लठ्ठ होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 5वा. अडकिता बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अडकिता बघा हा शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 6वा. दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा दासबोध हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ होता? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. संत रामदास महाराज यांचा या ठिकाणी हा ग्रंथ होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा बघा या ठिकाणी काय विचारलाय. शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला ओळखायची आहे त्याला. बघा या ठिकाणी शब्द आहे त्याला, या शब्दाची जात ओळखा. तर त्याला कोणता असेल? सर्वनाम. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा. मी कादंबरी वाचत होतो. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा काळ ओळखा. मी कादंबरी वाचत होतो. कोणता असेल? अपूर्ण भूतकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9वा बघा या ठिकाणी काय विचारलाय. विद्यार्थी बघा या ठिकाणी शब्द आहे. विद्यार्थी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10वा. बघा गायीने गवत खाल्ले. या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. गायीने. गायीने बघा या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे गायीने. ने ए शी बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा ने ए शी बघा हे तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक 11वा. प्रतिवर्ष. बघा या ठिकाणी शब्द आहे. हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? प्रतिवर्ष बघा प्रत्येक वर्षी. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि पेजला फॉलो करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.